केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते पाहूयात। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेला अर्थसंकल्प हा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प असल्याने यामुळे कररचनेमध्ये फार मोठा बदल होणं अपेक्षित नव्हतं, किंबहुना असा कोणताही बदल झालेला नाही। मात्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची आपली भूमिका जाहीर केलेली आहे। यातल्या काही प्रमुख तरतुदी ज्या आहेत ते केंद्र सरकारनं भारत देश आतापर्यंत ज्या क्षेत्रामध्ये मागे राहिलेला आहे त्या संशोधनावर फार मोठ्या प्रमाणावर भर दिला आणि खाजगी क्षेत्राला 50 वर्ष मुदतीनं बिनव्याजी 1 लाख कोटीपर्यंतचं भांडवल उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे, ज्याच्यामुळे आपलं आयातीवरचं स्पेंडिंग कमी होईल किंवा आयातीवरचा आपला खर्च कमी होईल आणि आपल्या देशात उत्पादने किंवा संशोधनामुळे वाढल्यामुळे आपण आपली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने डेव्हलप करू शकू। याबरोबरच हाऊसिंग क्षेत्रामध्ये 2 कोटी नवीन घरं देण्याची योजना त्यांनी आज जाहीर केलेली आहे। त्याचाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला फार मोठा बूस्ट मिळणार आहे। रेल्वेचे 3 नवीन कॉरिडॉर विकसित करणार आहेत। 40,000 रेल्वे बोगी ह्या वंदे भारतच्या धर्तीवर कन्व्हर्ट केल्या जाणार आहेत। या सगळ्या सुविधा किंवा उडान योजनेचा केलेला विस्तार या पायाभूत सुविधांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठी चालना मिळणार आहे, व्यापार उद्योग क्षेत्राला बळ मिळणार आहे। याबरोबर सरकारनं कृषी व्यापार हा 3 लाख कोटीपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्याचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि 1 नेशन 1 टॅक्स 1 मार्केट ही संकल्पना जाहीर करताना महाराष्ट्रासारख्या ठिकाणी बाजार समित्यांचा दुहेरी कर या पुढच्या काळात तरी संपुष्टात येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया। मुद्रा योजनेसाठी 22,000 कोटींचा दिलेला नवीन तरतूद ही प्रत्यक्षात युवकांच्या हाती पडेल, यामधल्या ज्या अडचणी आहेत त्याही दूर होण्याची अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो।